आणि भिवू नका, काय करत नाहीत ते भगत सर आहेत, काय करत नाहीत, भिवू नका. लहान लहान लेकर भीतात सर तुम्हाला. असू द्या. तर आज आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावामध्ये मोठे मोठे लोक आलेले आहेत. म्हणजे खास करून स्वागत करण्यासारखे माननीय नंदेश उप्पम टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे उषा उप्पम यांचे पुतणे आणि टोमॅटो उप्पम यांचे काका. सॉरी 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 चुकलं. टोमॅटो उप्पम खाण्यामध्ये त्यांना आनंद येणारे नंदेश उप्पम या ठिकाणी आलेले आहेत. साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचं नाव असं आहे. काही माहिती साऊथ इंडियन कसं काय बोलताय हो तुम्ही? साऊथ इंडियन नाही हो. कोणी म्हणाल का खरं असेल तुम्हाला? कोणी म्हणाल का तुम्ही महाराष्ट्र नाही म्हणून? साऊथ तुम्ही ना सर साऊथ मध्ये जायला पाहिजे. तुम्ही हिरो सर साऊथ मध्ये. भाषेचं अजिबात टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. हो ना. सागर कारंडे शिकवेल तुम्हाला. तर असं ऍक्टिंग म्हणजे जोमात भरलेली आहे त्यांच्या. म्हणजे जबरदस्त जोमात म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते ऍक्टिंग करतात. पण म्हणजे एक साईड बिझनेस म्हणा किंवा घरची साऊंड सिस्टीम आहे म्हणून म्हणा ते गाणे पण गातात. तर असो तर नंदू अशा टोपण नावाने आपल्या मित्रामध्ये फेमस असलेले नंदेश उमप या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. तर ते तुमचं जे नंदू जे नाव आहे ना शक्ती का पूर्ण चोरलं सर एका पिक्चर मध्ये. तिने ते डायलॉग केला यांच्या नावावरून. काय केला? आणि त्याच्यात त्यांनी उषा नाडकरने पण नाव घेतलं मध्ये नंतर. नंदू सबका बंधू आओ. ह्याच्यात कुठे उषा नाडकरींचं नाव घेतलं? काय शेवटी आव आहे ना आऊ आऊ. आम्हाला माहिती आहे उषा नाडकरला आऊ म्हणतात. आमच्याकडे आल्या होत्या उषा नाडकरने आहे ना आऊ म्हणतात ना त्यांना म्हणून म्हटलं. तर असो काय सर तुमचा आवाज पण आवाज जबरदस्त. म्हणजे तुम्ही म्हणजे इतका खतरनाक आवाज आहे तुमचा. म्हणजे तुम्ही भारुड म्हणू नका, तुम्ही पोवाडा म्हणू नका, तुम्ही गोंधळ म्हणू नका. म्हणजे मी आता म्हणतो पण तुम्ही म्हणा. म्हणजे कसं आहे सर 2 एपिसोड काढायचे तुमच्यावर. तुम्ही म्हणा म्हणजे ही अशी बोलण्याची एक पद्धत राहते. म्हणू नका पण काय जबरदस्त. अरे बाप रे जबरदस्त गोंधळ करतात सर. तुम्ही सांगतो तुमच्यावरून प्रेरित होऊन मी माझ्या पोराचं नाव ठेवलं नंदेश उमप. का? अरे घरी म्हणू नका, शाळेत म्हणू नका, इतका गोंधळ घालते तो. सर जबरदस्त सर. म्हणजे आता त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं. गॅदरिंगला गॅदरिंग आपल्या स्नेहलता संमेलन. स्नेह संमेलन लता नाही का त्याच्यात? नाही. ते काय सांगतो म्हणजे सांगायचा मुद्दा सांग. काय मॅडम काय झालं म्हणजे तिथं ना कॉम्पिटिशन. तुम्ही तर बऱ्याच कॉम्पिटिशनच्या जजिंग मध्ये होत्या. तर सांगतो कॉम्पिटिशन ते सुरू झाली आणि लगेच बंद पडली. ते ह्यांच्या प्रेरित होऊन त्यांनी लगेच माझ्या पोरांनी काय केलं 2 मुठ्ठ्या भरून ती हळद आणली होती आणि गचकन फेकली ना. सुरू झालं परीक्षकाच्या डोळ्यात. परीक्षक आपल्या खात होत डोळे इकडे तिकडे. झाल्या सुरू झाल्या बंद पडले. असं माझं पोरगा बदमाश आहे सर. म्हणून त्याचं नाव नंदेश उमप ठेवलंय मी. म्हणजे जजला असं वाटलं की काय आपण जज मारले ना आपण या कॉम्पिटिशन जज झालं असं. जबरदस्त आहे सर. कामाच्या वेळेच्या ठिकाणी 10 मिनिटं आधीच हजर असणारे. म्हणजे सकाळी उठण्याच्या बाबतीत त्यांचा इतका रेकॉर्ड आहे का गजराच्या घड्याला ते मागे टाकतात. 4 वेळा हरवलं त्यांनी. मग तुम्हाला सांगतो सर मी असं ऐकलं म्हणजे खरं खोटं मला माहिती नाही आहे सर. म्हणजे असं मी ऐकलं का तुमच्या एरियातले जे कोंबडे आहेत ते संध्याकाळी तुम्हाला येऊन रिक्वेस्ट करतात की सकाळी आम्हाला उठवा म्हणून. तर असो असे झोपप्रिय असलेले नंदेश उमप या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय झोपी गेलेला जागा झाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. जाता होता एक जोक आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. एक नेपाळी आहे ना गुरखा त्याला असा तकिया घ्यायचा असते झोपाचा. तो म्हणतो दुकानात जाऊन हमको आयशा तकिया दीजिए नच्ची नींद आनी चाहिए. असा एक टाकला. तर असू द्या आज आपल्या गावाला खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावाला सोनियाचे दिवस आलेले आहेत. जोरदार टाळ्या. थँक्यू. साक्षात करण जोहर साहेबांनी म्हणून ठेवलं आहे की कह दो ना यू आर माय सोनिया. असं आपण काय म्हणणार आहे. तर अशा सोनिया परचुरे ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. कुटुंब या सिनेमामधल्या रियालिटी शो मधल्या 3 जज मधल्या 1 जजच्या भूमिकेनं घराघरात पोहोचलेल्या सोनिया ताई या ठिकाणी आलेल्या आहेत.
मॅडम तुमचा तो डान्सचा कार्यक्रम जबरदस्त होता तो कुठला? कुठला हो? डिमडी हा? डिमडी 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 म्हणजे हे वाजवतात डिमडी पण तुम्ही तर डायरेक्ट डिमडीवर कार्यक्रम करून टाकला डिमडी अहो DMD असं वेगळं आहे. डीएमडी म्हणजे DMD डान्स महाराष्ट्र डान्स. अच्छा डान्स महाराष्ट्र डान्स असा आहे का ते डीएमडी हा. मला वाटलं दम मार दम मला एक थोडा प्रश्न पडला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा होता त्या मराठी होता ना तो सगळा कार्यक्रम हो. पण तुम्ही ती तेलुगू कन्नड का बोलत होते तिकडे हा? कुठे तेलुगू कन्नड बोलला काय बोलला? क्या बात है, क्या बात है. हे बहुतेक कठीण आहे म्हणजे गुरु ठाकूर लिहिलं का ते हा? कठीण कठीण तोच लिहिते हो, है ना? हो, कल्पना सर पहा ना कल्पना त्याची गुरु ठाकूर अरे ते मॅडमची दाद देण्याची पद्धत होती. कोणाला दाद द्यायचे समोर जे परफॉर्म करत होते त्यांना. अच्छा नाही आपल्याला एकदा कसं ऐकवा खेड्यापाड्यातल्या मॅडम, एकदा लोकांना मॅडम आले. ऐकवा तुम्ही यांना. हा? मॅडम एकदा ऐकवा. एकदा कसं- झलक कसं झाली ते? पाहिजे. धा करता ते ते करता ते धागे ते करता ते घेणं धागे देन धागे ते कथा 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 धा देन किड नका ते कथा 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 धा 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 देन दा 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 वा क्या बात आहे क्या बात आहे केवढं कठीण आहे गुरु ठाकूर शिवाय कोण नाही लिहू शकत हे. कठीण आहे त्याची कल्पना त्या गुरु ठाकूरची यार कुठच्या कुठं अप्सर आली स्वर्गातून खाली इथं आम्हाला शेजारची बाई येत नाही बोलवल्यावर अप्सर आली स्वर्गातून खाली अरे काय यार काय म्हणतो गुरु ठाकूरला असं पण ते तुम्ही काय करतात माहिती आहे का त्यांच्या गडबड तुमच्या लक्षात नाही आलं ते 10 करतात ना तर बाकीच्या परीक्षकाचे मार्क पण तुम्ही देऊन टाकत 10 ते आम्ही म्हणतो, अरे आता मॅडम दिले 10 आम्ही काय करा असं ते होतं ते 10 मध्ये पण असो वा वा. नंदेश झोपलं ना सर आहेत ना हात जागी राहा बरं. तर अशा डान्सच्या मास्टर असलेल्या कोरियनग्राफर कोरिओग्राफर असतं ते. हा कोरिओग्राफर असतं नीट लिहून शब्द आणत चुकला म्हणजे का कला चुकते का आ, कला वा, चुकते का वा, मॅडम वा. मग काय? असू द्या तर अशा नृत्य निपुण सोनियाताईंचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 तिकडे तिकडे जा तिकडे तिकडे जा तिकडे तिकडे जा तिकडून बाहेर निघून जा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना फोटो काढ आज म्हणजे काय व्हेरायटी आहे बघा आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आज आपल्याकडे नकुल घाणेकर यांच्या रूपानं एक मार्बल टाईपचं व्यक्तिमत्व आलेलं आहे. मार्बल टाईपचं. अरे रंग पहा ना सर किती गोरा आहे एकदम मार्बल. तुम्ही सर 15 दिवस आधी मला सापडला असता ना माझ्या घरीच तुम्हाला कुठेतरी फिट केला असतं. घराचं बांधकाम चालू आहे माझ्या म्हणून म्हटलं. अरे किती गोरे असू द्या. तर ऑन ड्युटी 24 तास या सिनेमामधल्या डझनभर पोलिसामधल्या गोऱ्या पोलिसाची भूमिका करणारे नकुल घाणेकर या ठिकाणी आलेले आहेत. तर तुमची ते सिरियल आम्ही बघत होतो सर अजून हीच दारात आहे चांगली सिरियल होती सर. नाही अजूनही चांद राहत आहे. अजूनही चांद रात आहे. नीट असं आहे लिहा. का एक मिनिट काय लिहिलंय तुम्ही? अजून हीच दारात हे काही मला वाटतं बहुतेक पेन शाही संपली पोराची त्यानं काहीतरी चुकीचं लिहिलंय. अजूनही चांदरात आहे असं आहे का ते नीट लिहित जा रे पाहुण्यांच्या गडबड करू नका. फक्त 12 तास नृत्य करणारे म्हणजे 6 नृत्य करणारे म्हणजे ते 24 तास ऑन ड्युटी 24 तास पिक्चर केला पण नृत्य मात्र ते 12 तास 6 करतात. 6 नृत्य सालसा म्हणतात त्याला. ते हा? स्पेशल असं सालसा. 6 असा सलग शब्द आहे का तो हा. मला वाटलं 6 आहे का मला सालसा म्हणजे काय राहते साल्सा सांगा ना सालसा सालसा म्हणजे. म्हणजे काय? लॅटिन अमेरिकन एक डान्स स्टाईल आहे म्हणजे साऊथ अमेरिकाची हा आणि त्याच्यात लीड आणि फॉलो असे एकत्र नाचतात त्याला साल्सा म्हणतात. दाखव ना त्यांना. कसं राहतं सर एक आम्हाला पुढे या आमच्या ना, गरिबांना पुढे. यांना शिकवा. आता समजा तुम्ही फॉलो असाल हा आणि मी लीड असेल हा. हा तर तुम्हाला हा तिथे ठेवायचा आहे हा हा हातात द्यायचा आहे असा हा आणि तुमचा उजवा पाय मागे टाकायचा आहे. हा 1 2 एक मिनिट उजवा म्हणजे मी 1 म्हटल्यावर मागे 1 ला 1 5 6 7 8 1 2 3 आता डावा 6 7 1 2 आता फिरायचं 5 6 7 आणि आता पडायचं. अरे अच्छा म्हणजे हे असं मागे पुढे असं हा, आहे. असं. वा 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 पण ते सर मागे जायची स्टेप काढून टाका तुम्ही मराठी माणसं नेहमी पुढे गेलं पाहिजे लक्षात ठेवा. आणि एकट्यात पण एकट्यात नाही, नाही, हे करायचं महत्वाचं आहे. बरं, तुम्ही जेव्हा एकट्यात- मागे जाता तेव्हा मी पुढे येत असतो ना. हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे. ते एकट्यात करायचं नाही का म्हणजे असं पकडूनच केलं पाहिजे का नाही ते? नाही सोडून पण करा. अच्छा, सोडून कसं म्हणजे मधून मधून स्पेस देण्यासाठी हा सोडून करतायत. सोडून कसं सर 1 2 3 5
क्या बात आहे सर, क्या बात आहे. तर त्यांच्याबद्दल आणखी माहिती द्यायची म्हणजे ते एका विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम केलेले हे नकुल घाणेकर या ठिकाणी हवाई आले. सुंदरी हवाई सुंदरी नाही, फ्लाईट स्टुअर्ड असं त्याला म्हणतात. फ्लाईट स्टुअर्ड. नाही आम्हाला काय खेड्यातल्या माणसाला माहित नाही सर, विमानाबद्दल इतकं अट्रॅक्शन आहे पण त्याच्याबद्दल नॉलेज काहीच नाही आम्हाला. लहानपणापासून आम्ही हात दाखवले विमानाला सर, हे काही नाही थांबलं. म्हणजे फक्त एवढं ऐकलं बा विमानामध्ये हवाई सुंदरी असते, तर बा म्हणलं बा तुम्ही मेल सुंदरी असाल. पण मी काय म्हणतात त्याला सर, फ्लाईट स्टुअर्ड किंवा फ्लाईट पर्सर. फ्लाईट पर्सन. पर्सन जरा सोपं जाते मला बोलायला. पर्सर पर्सर पर्सर. पर्सर पर्सल. सर आपण म्हणतो ना सर, तसं पर्सर. पर्सर. कळलं ना तुम्हाला? कळलं ना ते काय बोलले ते? हा असू द्या, काय हरकत नाही. पण सर ते तिथं म्हणजे विमानात फार मजा राहत, खूप मजा राहत असेल ना सर? जेवण खाऊन फ्री राहतात ना तिकडे, असं मला कळलं. हो हो, जे तिथे काम करतात त्यांना फ्री असतं. हा, आणि ते चॉकलेट बिकलेट तुम्ही लय असाल घरी मग, है ना? हो. तर एक प्रश्न मला असं खाजगीत विचारत होता, तुम्ही भेटला म्हणून. हा. ते असं मी ऐकलं की बा तिकडे थोडं 90-90 पण देतात म्हणे. देतात खरं आहे का? नाही म्हणजे कसं आहे, मी तसा असतो विमानामध्ये. हो नाही असं नाही. हा, तुम्ही कधी जाता विमानाने? रोज संध्याकाळी 7 नंतर डायरेक्ट विमानात असतो मी. हा. मग काय जबरदस्त असतं आपला, म्हणजे एक ग्लास आणि डायरेक्ट बिझनेस क्लास असं राहतं सर आपलं. पण मला काय म्हणजे तिचं हे म्हणजे तसं एसटी बिस्टी पेक्षा भाडं कमी असेल त्याचं काय कशाचं? विमानाचं. एसटी पेक्षा कमी कसं काय? टोल नाके नाही येत ना वरते, तेवढे पैसे वाचत असतील ना, आहे ना? खूप जास्त आहे भाडं. खूप जास्त आहे. काय सर ऍव्हरेज काय आहे त्याचा, आपण जर घ्यायचा विरोध काय तुम्हाला काय विकत घ्यायचंय का? ऍव्हरेज काय आहे? हे आम्ही काय? एखादं जर जमलं मागा पुढे तर चालला आणखीन शो वर्षभर तर घेऊन टाकू एखादं. स्वप्न बघा किती मोठं. एक साधारण अमेरिकेला वगैरे जायचं असेल तर 50,000 वगैरे. अच्छा अच्छा. पण ते US ला किती वेळ लागते जायला सर? 16 तास लागू शकतात एक 16 डायरेक्ट तास? जायला. हो. नाही मग तुम्ही ड्रायव्हर बदला. ड्रायव्हरला रस्ता नाही माहित सर, कारण का मी एका तासात जातो कसं काय? US उल्हासनगरला इकडे. त्याला सर आयडिया नसेल ड्रायव्हरला तुमच्या. तुम्ही जर ड्रायव्हर बदला त्याला सांगा, म्हणजे कल्याण पासून ना एक फाटा घेतला ना की तुम्ही लगेच तिथं US ला जातात. अरे याची काय विमान तशी तर नाही. असू द्या, अशा या चिकन्या चोपड्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पी हळद हो गोरी तेरा गाव बडा प्यारा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पर्याला. आज आपल्या ठिकाणी संपदा जोगळेकर कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत. क्षिती जोग यांच्या काकू संपदा जोगळेकर. एक मिनिट, काय कसं क्षिती जोग? हा, त्या जोगळे कसं कसं काय? अरे ते शेतीचं पण आडनाव जोगळेकर आहे, पण ते आळशी आहे म्हणून जोगली ते जोगळेकर काढून टाकते. ऍक्च्युली आळशी आहे ती, हा म्हणून. असू द्या. तर आज आपल्याकडे संपदा कुलकर्णी टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. मॅडमची अनेक गाजलेली नाटकं आहेत, म्हणजे आम्ही बघितलेले आहेत, अनेक सिनेमे तुमचे आम्ही बघितलेले आहेत. तुमचं ते मुंबईच्या परिवहन व्यवस्थेवरती आधारित जे बसवर आधारित नाटक पण खूप गाजलंय मॅडम. आपलं ऑल दी बेस्ट. बेस्टच्या बसवर आधारित. अहो बेस्ट वर नाही हो, फक्त ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट म्हणतो ना तसं असतं. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का? अच्छा अच्छा अच्छा. आणि जबरदस्त तुम्ही ते नाटक केलं म्हणजे तुमच्याबद्दल मला खरंच एकदा कौतुकाच्या जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे यांच्यासाठी. का 6 महिन्यात पावणे 500 प्रयोग केले या नाटकाचे. वा क्या बात आहे. म्हणजे इतकं जबरदस्त झालं का कोणी गिनीज नावाचा माणूस आहे म्हणजे त्यानं आपल्या डायरी त्याची नोंद करून घेतली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असं म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे तो पर्सनल माणूस नाही कोणी? नाही नाही, आपलं कधी नाव जाईल नाही जाईल माहित नाही, मला वाटतं तो असेल कोणी माणूस त्यानं आपलं लिहून ठेवलं. पण या रेकॉर्ड साठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात है, क्या बात है. म्हणजे त्यांच्या नाटकाचे निर्माते होते मोहन वाघ. तरी एकदा काय झालं, पु ल देशपांडे त्यांच्या नाटकाला आलेत आणि ते म्हणले नाटक तुमचं चांगलं आहे, पण असं वाघ माग लागल्यासारखे काय प्रयोग करून राहिलेत. इतके जबरदस्त प्रयोग त्या नाटकाचे झालेत. मॅडम तुमच्या त्या गाण्यांच्या भेंड्याचा कार्यक्रम पण मला खूप आवडत होता. हा आहे ना, काय रे बापरे जबरदस्त. म्हणजे त्यावेळी इतका फेमस झाला होता ना तो. आणि आमच्या गावात पण गाण्याच्या भेंड्यानंच बोलत होते. ताक दिना दिन, हा? ताक दिना दिन असं हा, ताक दिना दिन. काय जबरदस्तच मॅडम. आणि काय झालं ना तुम्हाला सांगतो, तिकडे आमच्या जरा प्रॉब्लेम पडला विदर्भात. का? विदर्भात शब्द सापडत ना गाण्याचे. हा
सगळे गाणे आमचे बे वरून सुरू होतात ना, कसं त्याच्यामुळे म्हणजे कोणी म्हटलं काय करून आला बे, तर लगेच पुढचं गाणं म्हणजे बे संपून गेलं, बे सगळेच बे संपून गेले. म्हणून आमच्याकडे तुमचा थोडा त्या तुमच्या त्या प्रोग्रामचा थोडासा प्रॉब्लेम झाला. अशा गाण्यांच्या भेंड्याच्या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या आणि घराघरात पोहोचलेल्या संपदाताई कुलकर्णी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय भरली भेंडी भाजी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुजारी. काय बस ना, बस ना. माहिती नकुल